नमस्कार बंधू भगिनींनो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावरील यापूर्वी 2 व्हिडिओंचे श्रवण आपण केलेलं आहे. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गुरु उपदेशाच्या नंतरचं जीवन चरित्र पाहणार आहोत. कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना जो गुरुपदेश झाला तोपर्यंतचा चरित्र भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. या तिसऱ्या व्हिडिओची सुरुवात करत असतानाच मला आपल्याला हे सांगायचं आहे की तदनंतर गुरुपदेशाच्या नंतर महाराजांचा नावलौकिक व्हायला लागला, त्यांची कीर्तनं व्हायला लागली आणि ते कीर्तन श्रवण करण्यासाठी अनेक लोक जमायला लागली. महाराज वेदाच्या बद्दल, पुराणांच्या बद्दल भरभरून बोलायला लागलेली आहेत, अभंग रचना करायला लागलेली आहेत. आणि ही गोष्ट त्या काळातल्या धर्माच्या क्षेत्रातले जे प्रस्थापित होते त्यांना ती आवडलेली नाही आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करायला प्रारंभ केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा मुंबाजी बुवा या व्यक्तीनं संत तुकाराम महाराजांच्याकडं पुण्याच्या एका स्त्रीला पैसे दिले आणि रात्रीच्या वेळेला महाराजांचं चरित्र भ्रष्ट करण्यासाठी मुद्दाम महाराजांच्याकडे त्या स्त्रीला पाठवलेला आहे. आणि वेगळा विचार करून ही स्त्री जेव्हा महाराजांना एकांतामध्ये भेटते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला माहिती आहे की बद्धचलन स्त्रीचे कशा पद्धतीचे हावभाव असतात, तशा पद्धतीनं तुकाराम महाराजांना मला असं वाटतं की आकर्षित करण्याचा प्रयत्न ती करते आहे. आणि हे महाराजांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा महाराज तिच्याकडे बघून म्हणतात की परावी नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची, जाई तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. हे तू माझ्या आईप्रमाणे आहेस, जाईयो तू माते न करी सायास, माझ्या रुक्मिणी मातेप्रमाणे तुम्ही आहात. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो तुम्ही मनामध्ये वेगळा हेत धरून आलेले आहात तो हेत काही इथं पूर्ण होऊ शकणार नाहीये. अशा पद्धतीनं महाराजांनी त्या स्त्रीला एका अर्थानं झिडकारण्याचं काम आणि तिला आईचा दर्जा दिल्यानंतर ती स्त्री फजील होते आणि तिथून ती निघून वापस जाते आहे. आणि या अग्निपरीक्षेतनं देखील महाराज सही सलामत मला असं वाटतं की बाहेर पडलेली आहे. ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नंतर महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी जे अभंग रचलेले आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांना अशा प्रकारच्या अभंग रचना करण्याचा, वेदाच्या पुराणांच्या बद्दल भाष्य करण्याचा अधिकार नाही आहे असं समजून रामेश्वर भट्ट, त्या काळातला जो धर्मातला प्रस्थापित व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्यांच्या या सगळ्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवण्याची आज्ञा दिलेली आहे. त्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्या गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न पाणी सोडून इंद्रायणीच्या काठी देवाचा धावा सुरू केलेला आहे. ते असं म्हणतात की 13 दिवस झाले निश्चक्र करिता, 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता माय बापा. परोपरीनं आपला आराध्य दैवत पांढरीच्या पांडुरंगाचं या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की धावा 13 दिवस पर्यंत संत तुकाराम महाराज या ठिकाणी करतात. आणि असं सांगितलं जातं की तदनंतर त्या ज्या वह्या आहेत त्या इंद्रायणीच्या बाहेर येतात आणि त्या वह्या तुकाराम महाराजांना परत मिळतात. आधुनिक काळामध्ये बरेच लोक या गोष्टीवरती आक्षेप नोंदवतात की पाण्यातल्या वह्या पुन्हा कशा काय बाहेर येऊ शकतात. तर त्याचं समर्पक उत्तर प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी असं दिलं होतं की खरं तर या ज्या अभंग पुन्हा परत तुकाराम महाराजांना मिळाले याचा अर्थ असा की त्यांनी जे गायलेले अभंग होते ते त्या काळातल्या अनेक शिष्यमंडळींना मुखोद्गत होते. पुन्हा हे सगळे जे शिष्यमंडळी आहे 13 दिवस महाराजांच्या जवळ बसले आणि त्यांनी पटापट अभंग सांगायला सुरुवात केली आणि पुन्हा ते अभंग लिहून घेतले गेले. आणि या अर्थानं पुन्हा ही जी काही लोकगंगेच्या माध्यमातनं ही गाथा तरली अशा प्रकारचा एक या संबंधानं तर्क सांगितला जातो. परंतु श्रद्धाळू व्यक्ती हेच मानतात की नाही, पांडुरंगानं स्वतः
त्या इंद्रायणीतल्या वह्या जशाच्या तशा कोरड्या काढून तुकाराम महाराजांना दिल्या. मला असं वाटतं की या सगळ्या वादापेक्षाही महाराजांचे अभंग पुन्हा या समाज व्यवस्थेमध्ये आले, ही गोष्ट मला असं वाटतं की ती अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे आपल्याला माहिती आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यानंतर तुकाराम महाराजांना छत्रपती शिवरायांनी काही घोडे, दिवट्या, छत्री, सोन्याच्या मोहरा देऊन काही सैनिक महाराजांच्याकडे पाठवलेले आहेत. महाराजांना ही गोष्ट लक्षात येते आणि मग महाराज या गोष्टीमुळे आनंदित होतील असं छत्रपतींना वाटलं होतं, परंतु महाराज या सगळ्या गोष्टींना परत करतात, सोन्याच्या मोहरांसहित सगळं परत करतात. आणि त्यावेळेला त्यांनी काही पायिकीचे अभंग लिहिलेले आहेत आणि त्या अभंगाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना एका अर्थानं उपदेश महाराजांनी या पायिकीच्या अभंगातनं केलेला आहे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ते आम्हाला तृणासमान आहे, आम्हाला ते महत्वाचं नाही आहे, तर तुम्ही शौर्य गाजवावं, तुम्ही या अधर्माचं जे राज्य वाढत चाललेलं आहे त्याच्यातनं धर्म प्रस्थापित करण्यासाठी लढावं, क्षत्रियत्व तुमच्या अंगी यावं, अशा प्रकारचे पायिकीचे अभंग निर्माण करून छत्रपती शिवरायांना लढण्याची, धर्मरक्षणाची एका अर्थानं प्रोत्साहन आणि प्रबलन या पायिकीच्या अभंगातनं दिलेलं देखील त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लोहगावला असा एक प्रसंग सांगितला जातो त्यांच्या चरित्रामध्ये की लोहगावला संत तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं. हे कीर्तन ऐकण्याची मनोमन इच्छा छत्रपती शिवरायांची झाली. ते कीर्तनामध्ये येऊन बसलेले आहेत, कीर्तन सुरू आहे. एवढ्यामध्ये तत्कालीन त्या मुघलाच्या सैन्यांना समजतं की लोहगावला छत्रपती शिवराय हे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तन श्रवणासाठी बसलेले आहेत, म्हणून तिथं सगळीकडनं वेढा या सैनिकांच्या करवी लोहगावला घातला जातो. परंतु असं सांगतात की पांडुरंगानं या परिस्थितीमध्ये देखील छत्रपतींना या वेड्यातून सही सलामत सोडवण्याचं काम केलेलं आहे. हाही प्रसंग तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराजांचं या जगातनं निर्वाण होत असताना आपल्याला दिसून येतं 1650ला महाराज सदेह वैकुंठाला गेले, अशा प्रकारचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व सश्रद्ध भक्तांनी सांगितलेलं आहे. स्वतः संत तुकाराम महाराजांनी देखील आपल्या निर्वाणापूर्वी जे अभंग लिहिले त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. त्यांनी स्वतः लिहिलेले अभंग आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, तुमची आमुची हेची भेटी, धोनिया जन्म तुटे. आता असो द्यावी दया, आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया, येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. निर्वाणापूर्वी त्यांनीच या प्रकारचं मला असं वाटतं की लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे काय सांगतात बघा, अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. अशाही प्रकारचा एक विचार मांडला गेलेला आहे की तुकाराम महाराज कीर्तन करत करत एकाएकी अंतर्धान पावले आणि तेच त्यांचं खऱ्या अर्थानं निर्वाण झालेलं आहे, असाही एक मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांनी निर्वाणापूर्वी ज्या काही रचना लिहिल्या त्यामध्ये ही रचना देखील वारकऱ्यांच्याकडनं नेहमी आपल्याला ऐकायला मिळते. ती रचना अशी आहे की सकळही माझी बोलवण करा, सकळही माझी बोलवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही, कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, वाढवून दिलो एकाची हाती,
सकळ निश्चिंती झाली तेथे. आता मज जाणे प्राणस्वरासवे, आता मज जाणे प्राणस्वरासवे. माझी या भावे अनुसरल हो, वाढविता लोभ होईल उशीर, वाढविता लोभ होईल उशीर. मेळविला जिही हाता हात, तुका म्हणे आता झाली हेची भेटी, तुका म्हणे आता झाली हेची भेटी. उरल्या त्या गोष्टी बोलावया. आणि अशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वैकुंठ गमन केल्याच्या बद्दल सांगितलं जातं. खरं तर त्यांच्या जाण्याबद्दल अनेक प्रकारचे मतपंथांतर आहेत. काही लोक असंही सांगतात की महाराजांच्या बद्दल तत्कालीन प्रस्थापितांनी महाराजांचा घात केला, याही प्रकारचा विचार सांगितला जातो. परंतु हे पूर्ण सत्य वाटत नाही आहे, कारण महाराज इतके नावलौकिकाला प्राप्त होते की ते एकटे कुठं गाठले गेले असतील आणि त्यांच्याशी दगाफटका झाला असेल, असं खरंच आपल्याला ते खरं वाटत नाही आहे. त्यांच्यासाठी खरंच विमान आलं असेल का, त्या विमानात ते गेले असतील का, अशाही प्रकारचा जो मतप्रवाह सांगितला जातो त्याबद्दल देखील असं सांगितलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी त्याचं विश्लेषण करताना असं सांगितलं, ते असं म्हणाले की नाही, त्या कालावधीमध्ये महाराजांची जी अंतयात्रा निघाली होती त्यावेळेला विमानासारखं ती जी काही त्यांना घेऊन जाणार जी काही आपण म्हणतो तिरडी वगैरे ती सजवली असावी आणि त्यामध्ये बसून महाराज गेल्यामुळं ते विमानात गेले, अशा प्रकारचा भागात सांगितला गेला असावा. अशाही पद्धतीचा एक मतप्रवाह इथं मांडला जातो. शेवटी श्रद्धेच्या दृष्टीनं आपण तिकडं पाहणार आहोत की कुठल्या दृष्टीनं पाहणार आहोत यावरती त्यांच्या निर्वाणाबद्दलचे विचार आपल्याला आपल्या मनाच्या ठिकाणी पक्के करता येण्यासारखे आहेत. काही जरी झालं तर शेवटी महाराज हे जग सोडून वयाच्या 50 वर्षापूर्वीच निघून गेलेले आहेत. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. असंही सांगितलं जातं की ज्या नांदुरकीचं झाड आजही आपल्याला देहूमध्ये पाहायला मिळतं, त्या नांदुरकीच्या झाडावरून महाराज वैकुंठाला गेले असं सांगितलं जातं. आजही ते नांदुरकीचं झाड ज्या क्षणाला महाराज तिथून वैकुंठाला गेले त्या क्षणाला वारा असो नसो हालतं, अशा प्रकारची श्रद्धा देखील आजही भाविक भक्तांच्या मध्ये आहे. ही देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर दुर्दैवाची गोष्ट ही आहे की लोक आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जातात, तिथे 1-2 दिवस राहतात, परंतु तिथून जवळच असणाऱ्या देहूला मात्र बरीच माणसं जात नाही आहेत. त्यांना असं विचारलं की तुम्ही देहूला का जात नाहीत, तर त्याचं उत्तर असं ते देतात की आळंदीला माऊलींची संजीवन समाधी आहे आणि म्हणून इथं आम्ही दर्शन घेतो. देहूला संत तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेलेले असल्यामुळं तिथं दर्शनाला जायचं आम्हाला काही जाण्यात काही अर्थ नाही असं वाटतो. परंतु हे म्हणणं चुकीचं आहे, कारण महाराजांचा स्पर्श, महाराजांचं जगणं हे सगळं देहूच्या मातीमध्ये झालेलं आहे. तिथल्या मातीला तिथल्या सगळ्या काही जी पाण्याला इंद्रायणीच्या महाराजांचा स्पर्श झालेला असल्यामुळं खरं तर आपण सगळ्यांनी देहूला जाऊन तुकाराम महाराजांच्या जिथे स्पर्श झाला, मग ते दोन्ही डोंगर असतील हे की नाही, भालचंद्र किंवा या ठिकाणचे डोंगर, आणि त्याचबरोबर देहूमध्ये जाऊन देखील आपण दर्शन घेतलं पाहिजे, असं या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. तुकाराम महाराजांच्या जे काही अभंगांचा प्रभाव केवळ खेड्यापाड्यातल्या लोकांच्या वरतीच झाला असं नाही, तर या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि ज्यांच्या अथक प्रयत्नानं या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये देखील असं सांगितलं जातं की तुकाराम महाराजांचे अभंग गायला जात असायचा. तो अभंग होता, पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. म्हणजे महात्मा गांधींच्या जीवनावर देखील तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असं सांगतात की मूकनायक नावाचं जे काही ते वृत्तपत्र काढत होते त्याच्यावर देखील तुकाराम महाराजांच्या अभंगाला त्यांनी स्थान दिलेलं होतं. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर देखील महाराजांच्या अभंगाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. एक गोष्ट लक्षात घ्या,
की कुणबी म्हणजे जातीमध्ये जन्माला आलेला एक देहूसारख्या छोट्या गावामध्ये जन्माला आलेले संत तुकाराम महाराज, परंतु ज्यांनी 4 ते 4,500 अभंग लिहिले आणि तेही अभंग प्रत्येकांच्या ओठी आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. एवढं मोठं कर्तृत्व खरं म्हणजे संत तुकाराम महाराजांनी केलेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेही वयाच्या 50शीच्या आत केलेलं हे कर्तृत्व आपण सगळ्यांनी खरोखरच लक्षात घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. महाराज म्हणाले, तुका म्हणे झरा आणि आहे मुळीचाची खरा. खरंच या पद्धतीनं महाराजांचं लेखन झालेलं आहे. महाराज म्हणायचे की वेदाचा तो अर्थ आमासीची ठावा, येरांनी वहावा भार माता. हा आत्मविश्वास त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. अभ्यासाचं महत्त्व तुकाराम महाराज सांगताना म्हणाले की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या प्रकारच्या मला असं वाटतं की रचनेमुळे कितीतरी लोकांना अभ्यासाची प्रेरणा अशा रचनांच्या मधनं मिळालेली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सहकाराचं ब्रीद वाक्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या प्रकारचा विचार मला असं वाटतं तुकाराम महाराजांच्या अभंगातूनच घेतला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून महाराजांनी लोकधर्माची स्थापना आणि सत्याची प्रतिष्ठापना करण्याचं काम मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. महाराजांचं कर्तृत्व काय आहे तर त्यांनी लोकधर्माची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली, नवे देशामध्ये या भाषेच्या माध्यमातून केली आणि सत्याच्या प्रतिष्ठापनेला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं मानलेलं आहे. ही गोष्ट या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या भक्ती प्रवाहाला समृद्ध करण्यात ज्या संप्रदायांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदाय आहे आणि समर्थ संप्रदाय आहे. यांचं विशेष योगदान महाराष्ट्राच्या भक्ती प्रवाहाला समृद्ध करण्यामध्ये राहिलेलं आहे. परंतु यात सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. ही गोष्ट मात्र प्रामुख्यानं आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यात संत तुकाराम महाराजांचं योगदान निश्चितच कलशाच्या ठिकाणी राहिलेलं आहे, अत्यंत महत्त्वाचं राहिलेलं आहे. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. समाजात व्यापलेल्या अनुचित तत्वांचं खंडन आणि सत्य मार्गाचं प्रतिपादन करण्याचं काम या संप्रदायाने केलेलं आहे. वारकरी संप्रदायानं काय केलं तर समाजात व्यापलेला जो अनुचित तत्व आहेत त्या अनुचित तत्वांचं खंडन केलं आणि सत्य मार्गाचं प्रतिपादन करण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आलेला आहे. भक्ती साधनेच्या स्वीकाराबरोबरच बाह्य आडंबर असेल, ढोंग असेल, अंधश्रद्धा असेल यांचा विरोध संप्रदायाने केला आणि या संप्रदायातल्या विशेषत्वानं तुकाराम महाराजांच्या विविध अभंगांच्या मध्ये आपल्याला अंधश्रद्धेचा, ढोंगाचा, बाह्यांडंबर जो आहे त्याचा विरोध केलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. महाराजांनी आपल्या अभंगांच्या मध्ये सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे, संतांचं स्तवन केलेलं आहे आणि संत समागम, संतांची संगती किती महत्वाची हे सांगितलेलं आहे आणि नामस्मरणाला देखील महत्त्व दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून सद्गुरू, संत समागम आणि नामस्मरण ही त्रिसूत्री तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी चित्तशुद्धीला आणि सदाचरणाला महत्त्व दिलेलं त्यांच्या विविध अभंगांच्या वाचनातनं आपल्या लक्षात येतं. ते चित्तशुद्धीला महत्त्व देतात, सदाचरणाला महत्त्व देतात. भक्ती आणि नीतीचा समन्वय करण्याचं काम जर कुणं केलं असेल तर ते संत तुकाराम महाराजांनी केलेलं होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. भारतीय संस्कृतीचे विधेयात्मक व निषेधात्मक दोन्ही पक्ष समाजापुढे ठेवण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी आपल्या रचनांच्या माध्यमातून आणि आपल्या जगण्याच्या माध्यमातून केलेलं आहे. हेही त्यांच्या चरित्राचा अवलोकन करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय केलं त्यांनी? भारतीय संस्कृतीचे विधेयात्मक व निषेधात्मक या दोन्हीही पक्ष समाजापुढे ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून एकादशीचं व्रत समाजात समोर मांडण्याचं काम केलं. नवविधा भक्ती कशी महत्वाची आहे त्याचं चिंतन त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसून येतं. पूजेचं, अर्चना यालाही महत्त्व दिले गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या अभंगातनं ही गोष्ट दृष्टिगोचर होते की त्यांनी चित्तशुद्धीला महत्त्व दिलं. निष्काम कर्म महत्वाचं आहे. कर्म तर करा, परंतु ते कर्म कसं असलं पाहिजे? निष्काम असलं पाहिजे. अशा निष्काम कर्माला देखील त्यांनी महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला असं वाटतं की त्यांनी
तीर्थक्षेत्रांच्या पेक्षा आई वडिलांच्या सेवेला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे जगण्यातला जो व्यवहार आहे, या व्यवहार हा आपला कसा असला पाहिजे, तर तो चांगला असला पाहिजे. म्हणून माऊली जसं म्हणले की जयाचे आही कधड नाही, तयाचे परत्र पुससे काही. घरी धड बोली नाही माता पितरा, येरू विश्वभरी आदरा मूर्ख जैसे. ज्याला घरात आई वडिलांनाच नीट बोलता येत नाही, त्यानं जगाशी चांगलं बोलणं काही कामाचं नाहीये, तो मूर्खपणा आहे. पहिल्यांदा आपल्याला आपल्या आई वडिलांशी चांगलं बोलता आलं पाहिजे, त्यांच्याशी चांगलं वागता आलं पाहिजे. हा विचार जसं माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडतात, तसं संत तुकाराम महाराजांनी देखील तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जे आपले आई वडील आहेत, त्या आई वडिलांचीच खऱ्या अर्थानं आपण सेवा करा, याला महत्व दिलेलं आहे. म्हणून त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे की माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. अशी कितीतरी अभंग आपल्याला त्यांची पाहायला मिळतात, ज्यामध्ये त्यांनी तीर्थक्षेत्रापेक्षा आई वडिलांच्या सेवेला जास्त महत्व दिलेलं आपल्या लक्षात येतं. भजन कीर्तनापेक्षा देखील मानस पूजेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. ते असं म्हणतात की एक अभंग त्यांचा फार प्रसिद्ध आहे की स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. तिथे याच अभंग सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाचे दुखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. अशी कितीतरी अभंग आहेत की ज्या रचनेमध्ये महाराजांनी व्यवहारामध्ये चांगुलपणा आपल्या आयुष्यात उतरविणं हीच खरी देवाची भक्ती आहे. अशा प्रकारचा उपदेश आणि अत्यंत सरळ सोपा आणि व्यावहारिक उपदेश त्यांच्या अभंगात केलेला आपल्याला दिसून येतो. सदाचारी ग्रहस्थाचा स्वीकार व दुराचारी संन्यासाचा अस्वीकार त्यांनी केलेला आहे. सदाचारी आहे, ग्रहस्थ जरी असला तरी चालतो, त्याचा गुणगौरव ते करतात. परंतु संन्यासी आहे, पण तो दुराचारी आहे, वाईट वागणार असेल तर महाराज त्याला किंमत देत नाहीये. दुराचारी संन्यासापेक्षा सदाचारी ग्रहस्थी चांगला, असं चिंतन महाराजांच्या रचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुकाराम महाराजांनी जे काही अभंग लिहिले, जे कधीच न भंग पावणारे अशा प्रकारचे ते अभंग आहेत. महाराजांचे अभंग म्हणजे भक्ती रसाचा अथांग सागर आहे. म्हणून तो तुकाराम महाराजांच्या गाथेला 5वा वेद म्हटलं गेलेला आहे. जी काही 4 वेद आपल्याकडे सांगितली गेली, 5वा वेद जर काय असेल तर तुकाराम महाराजांचा गाथा आहे. म्हणून असं म्हणतात नेहमी की आपला माथा जर ठिकाण्यावर आणायचा असेल तर तुकाराम महाराजांचा गाथा आपण वाचला पाहिजे. हे जे म्हटलं गेले ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या रचनांच्या माध्यमातनं, अभंगांच्या माध्यमातनं तत्कालीन संभ्रांत समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं हे आपल्याला दिसून येतं. त्यांच्या अभंगातनं सत्याला महत्व दिलेलं आहे, अहिंसेला महत्व दिलेलं आहे, दयेला महत्व दिलेलं आहे, परोपकाराला महत्व दिलेलं आहे. आणि हेच खरे नीतिमूल्य आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविणं म्हणजेच ईश्वराची खऱ्या अर्थानं भक्ती करणं आहे. हा व्यवहार वाद महाराजांनी भक्तांच्या समोर, समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. रूढीवादाला, अस्पृश्यता जी त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत होती, जातीभेद मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता, ज्याचा अनुभव महाराजांनी देखील स्वतः घेतलेला होता, त्याचा विरोध महाराज करताना आपल्याला दिसून येतात की कोणीच उच्च नाही आहे, कोणीच नीच नाही आहे, तर सगळे समान आहेत. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. अशा प्रकारच्या रचना त्यांनी रचल्या. आणि खेळ मांडियाला वाळवंटी गाही, नाचती वैष्णव बाहिरे. आणि तिथे मग या वाळवंटामध्ये कोणीच नीच नाहीये, कोणीच उच्च नाहीये, आपण सगळे पांडुरंगाच्या दरबारामध्ये समान आहोत. अशा प्रकारचा विचार त्यांच्या रचनांच्या मध्ये आपल्या समोर आलेला दिसतो. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये संगीतात्मकता आहे आणि म्हणून ते अभंग प्रत्येकाला मुखोद्गत आहेत. त्या अभंगांच्या गायन खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातं. याचा अनुभव आपण अनेक कीर्तनांच्या, अनेक भजनांच्या माध्यमातून घेतो. हेही त्यांच्या रचनेचं एक मोठं वैशिष्ट्य आपल्याला पाहावं लागतं. त्यांच्या अभंगांच्या मध्ये भावानुकूल शब्द योजना त्यांनी केलेली आहे. त्यांच्या रचनांच्या मध्ये बिंबविधान आपल्याला दिसून येतं, भाषेची लाक्षणिकता दिसून येते, ध्वन्यात्मकता देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. असे काही गुणवैशिष्ट्य त्यांच्या रचनांच्या, अभंगांच्या बद्दल आपल्याला पाहायला मिळतात.
खरं तर तुकाराम महाराजांच्या अभंगांचे काही जर उदाहरण आपण पाहिले तर खरोखरच महाराजांचे अभंग आपल्या जीवनामध्ये किती लोकजीवनामध्ये आज परिचित झालेले आहेत याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यातले काही उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवणार आहे. महाराजांचे काही अभंग जे की आपण ऐकलेले आहेत, नव्हे आपल्या जीवनामध्ये ज्याचा अनेक वेळेस संबंध आलेला आहे. बघा काय म्हणतात तुकाराम महाराज. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. किती मोठा विचार या रचनेतून त्यांनी दिलेला आहे. एका ठिकाणी ते असं म्हणतात की काय काशी करीती गंगा, भितरी चंगा नाही तो. काशीला गेला, गंगेचं स्नान केलं तर काय उपयोग आहे? अंतकरण जर चंगा म्हणजे शुद्ध नसेल तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हे की नाही? म्हणून नाही निर्मळ जीवन, काय करील साबन. अशा कितीतरी रचना आपल्याला पाहायला मिळतात. ते पुढे म्हणतात विधीने सेवन, विषय त्यागा ते समान. खरं तर आपण जर शास्त्रांनी दिलेल्या नियमाप्रमाणे जर आचरण केलं तर मला असं वाटतं की ते देखील विषय त्याग केल्याच्या बरोबरीच आहे. अशा प्रकारचा विचार त्यांच्या अभंगातून आपल्याला लक्षात येतो. नाम साराचेही सार, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास, जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण नामाबद्दलचे तर खूप चांगले अभंग त्यांचे आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. बघा किती सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी महाराज पुढे म्हणतात पुण्य परोपकार पापते परपीडा. पुण्य म्हणजे काय? परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे आणि इतरांना त्रास देणं म्हणजेच पाप आहे. किती पुण्य आणि पापाची सोपी आणि सरळ व्याख्या आपल्या समोर मांडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. आपण आपल्या मनावर अंकुश लावला की निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची जागृती येते. म्हणून आपण मनाला अंकुश लावला पाहिजे. या प्रकारचा विचार त्यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा म्हणजे काय? तर आपण जे आपलं काम आहे ते जे सोपवलेलं कर्तव्य आहे ते पार पाडणं. केवढा मोठा विचार या रचनेतनं ते देतात. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम या प्रकारचा विचार देखील ते आपल्या समोर मांडताना त्यांच्या रचनांच्या मधून दिसून येतात. पहा अनेकांची आस, शूर बोली जे तयास. पाहे अनेकांची आस, न पाहे अनेकांची आस, शूर बोली जे तयास. जो इतरांच्या वरती अवलंबून न राहता स्वतः लढतो त्याला शूर म्हटलं पाहिजे. जो दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करतो तो शूर नाहीये. शूराची किती समर्पक व्याख्या महाराज करतात, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराज म्हणतात मळ नाही चित्ता, तेथे देवाचीच सत्ता. देव कुठे आहे? तर ज्याच्या मनामध्ये मळ नाहीये, ज्याचं मन आणि चित्त शुद्ध झालेलं आहे तिथंच देव वास करतो. हा विचार ते सांगतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण हे म्हटलं अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे तोची संतन सोसी जगाचे आघात. संत कोणाला म्हणावं त्याची अत्यंत सोपी आणि अत्यंत महत्वाची व्याख्या ते देतात. मन करारे प्रसन्न, सकळ सर्व सिद्धीचे कारण. या प्रकारचा विचार सगळ्या मध्ये महत्वाचं काय असेल तर मनाला प्रसन्न करणं आहे. याचा आपण वापर अनेक वेळेस करत असतो. मुंगी होऊनी साखर खावी, आपल्याला जोपर्यंत नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणून आपण नम्र असलं पाहिजे. या प्रकारचा विचार ते देताना आपल्याला दिसून येतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकाराला टाळा, षडरिपूंचा तुम्ही कशा पद्धतीने त्याग केला पाहिजे याबद्दलचा विचार ते सांगताना दिसतात. जेने वाढे अपकीर्ती सर्वार्थी वर्जावे, ज्याच्यामुळे आपली अपकीर्ती होते अशा प्रकारचं काम आपण टाळलं पाहिजे. हा संदेश ते देताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून महाराजांच्या जीवन चरित्रातला आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाराजांनी जगण्यासाठीचे जे काही तत्वज्ञान आहे सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांच्या विजेच्या निमित्तानं जेव्हा आपण महाराजांच्या चरित्राचं चिंतन करतोय तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कशासाठी आपण हे चिंतन करतोय. कारण आज आपल्याला महाराजांच्या जीवनातला काही विचार आपल्या जगण्यासाठी घेणं गरजेचं आहे. खरं तर पूर्वी गावं लहान होती पण माणसं मोठी होती. तुकाराम महाराज देहू गावात राहत होते तेव्हा तेथे नळाचं पाणी नव्हतं पण अभंगवाणी होते. ज्ञानदेवांच्या पादुकांच्या वरती आज वीज लगते आहे पण माऊलींच्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा प्रकाश पुन्हा मिळण्याची शक्यता आपल्याला लोकताना दिसते आहे. त्याचबरोबर सज्जनगडावर
जागोवा चिरेबंद पायऱ्या आहेत, पण समर्थाचे पाय गडाला लागणार नाहीत ही खंत आहे. जगभर असंच काही घडत आहे. शेक्सपियरचे निवासस्थान, लिंकनचं जन्मस्थान, वॉशिंग्टनचं विश्रांती स्थान ही राष्ट्रीय स्मारके झाली आहेत, पण कर्तृत्वाची ती झेप आणि उंची आता दिसेनाशी झाली आहे. इमारतींना उंची असावी, पण तीच राहणाऱ्यांना ती नसावी, असं काही विपरीत घडू लागलाय. माणसांचे लोंढे रस्त्यावरून वाहत आहेत, पण माणूस माणसासाठी उरला नाही. मोठमोठाली नगरे हे माणसांचे महासागर झाले आहेत. भरल्या समुद्रात पाण्याची वान नसावी, पण तहान मात्र न भागता तशीच राहावी. तसेच समाज जीवनाचं झालाय. ऐन गर्दीत वाट्याला एकाकी पण येत आहे. पोरकेपणा प्राप्त होत आहे. ज्ञान आला आहे, पण जाण आली नाही. सुधारणेचा वेग वाढला आहे, पण संस्कृतीची पावले जड झाली आहेत. अशा एका वेगळ्या जगामध्ये आपण जगतो आहोत. अशा अवस्थेमध्ये जगत असताना संत तुकाराम महाराजांच्याकडं आपण काही मागणी मागितली पाहिजे. आणि ती मागणी मागत असताना मला असं वाटतं की प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी याबद्दलचा जो विचार व्यक्त केला होता, तो विचार या निमित्तानं आपल्यासमोर मांडण्याचा मला मोह होतो आहे. ते असं म्हणतात की खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांनी जे अभंग आमच्यासमोर ठेवलेले आहेत, ते अभंग आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरावेत आणि महाराजांना एवढीच विनंती करावी की महाराज, आपण जे अभंगाचं दान आमच्या पुढ्यामध्ये ठेवलेलं आहे, त्या अभंगांच्या समृद्धीवरून आम्ही आमचं मन समृद्ध करू आणि त्यातून एक प्रकारे मानवता आमच्यापुरती पावलापुरता प्रकाश का असेना देण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारचं आश्वासन आपण त्यांना देऊयात. शेवटी बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. याप्रमाणे मला असं वाटतं की पायीची वाहन पायी बरी, असं जसं संत तुकाराम महाराज म्हणाले त्या पद्धतीनं मी महाराजांच्या जीवनचरित्रावरती बोलण्याच्या योग्यतेचा नसतानाही जे काही विविध पुस्तकांचं वाचन केलं, त्यातनं काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात जर काही चुकीचंच असेल तर ते माझ्या पत्रात टाकावं. न्यून्यते पुरते अधिकते सरते, या न्यायाप्रमाणे करून घ्यावे तुमते विनवितू असे या न्यायाप्रमाणे. किंवा बालक बोले बोबडे बोली, का वाकुडावी चुका पाऊली, ते चोज करून घे माऊली रिजे जीवी. याप्रमाणे जे चुकलं असेल ते आपण माझ्या पत्रात टाकावं, जे काही चांगलं असेल ते आपण घ्यावं. आपण घेऊन आपल्यापुरतंच ते न ठेवता इतरांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठवून या महाराजांच्या मला असं वाटतं की या चांगल्या कार्याला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी समाज सज्जनांचा एक समूह निर्माण होण्यासाठी सर्वत्र प्रसारित करावं. आणि माझ्याही या कामाला मला असं वाटतं की माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून कार्य करण्यासाठीचा आशीर्वाद द्यावा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलेलाच आहे. इतरांना ऐकण्यासाठी देखील तो पाठवावा, शेअर करावा, अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावरीलचा हा शेवटचा व्हिडिओ या ठिकाणी मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहेत. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्ञानोबा तुकाराम हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचे श्वास झालेले आहेत. श्वास बंद पडल्याच्या नंतर जी अवस्था आपली होती, ती अवस्था या महाराष्ट्रातून जर ज्ञानोबा तुकारामांना आपण वजा केली तर होणार आहे. इतकं महत्त्वाचं काम या दोघांनी केलेलं आहे, वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. तेव्हा या ज्ञानोबा तुकारामांना आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच विसरू नये, एवढ्याच प्रकारची अपेक्षा या निमित्तानं करून कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या प्रकारचा उद्घोष करून मी माझ्या या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.